नमस्कार मंडळी, वेलकम टू माय न्यू व्लॉग. हल्ली हे धुकं एक दिवस आड पडतच आहे. पहाटेच्या शांत वातावरणात संपूर्ण परिसरावर पसरलेली धुक्याची दाट पांढरी चादर निसर्गाचे अद्भुत सौंदर्य दाखवते. शेत, झाडे आणि डोंगर धुक्याने झाकलेले दिसतात, तेव्हा वातावरण अधिकच मोहक आणि प्रसन्न वाटते. पण धुके जास्त काळ टिकल्यास काही पिकांना विशेषतः नुकसान होते. हे दाट धुके सकाळी 9 वाजेपर्यंत असते. त्यामुळे आंबा पिकाचे मोहरावर परिणाम होते. मोहर गळण्याची शक्यता असते आणि लहान आंबे गळत असतात. इथे तुम्ही पाहू शकता छोटे छोटे आंबे गळलेले आहेत. म्हणूनच धुके हे निसर्गाचे अद्भुत चमत्कार जरी असले तरी त्याचे शेतीवरती वाईट परिणामही होतात. निसर्गाच्या या सुंदर क्षणांचा आनंद घेण्यासाठी आम्ही म्हणजेच मी आणि माझे हसबंड घराबाहेर फिरायला बाहेर पडलो. आणि आम्हाला एक कमेंट आलं होतं ज्यात विचारलं आहे की नारळाची सुई मोडून जवळजवळ 2 वर्ष झाली आहेत आणि ते झाड सुकतही नाही आणि त्याला नारळही लागत नाही. तर हे झाड जिवंत आहे की मेलंय हे कसं ओळखावं? तर त्याबद्दल उत्तर जाणून घेऊया. नमस्कार. तुमच्या आलेल्या कमेंट्सला आन्सर म्हणून सांगितलं की तुम्ही जो प्रश्न केलेला की 2 वर्ष झाले पण नारळाच्या झाडाची सुई मोडली पण ते मरत पण नाही आणि त्याला अजून काय फुटत पण नाही आहे. तर ते जिवंत आहे का मेल आहे? तर प्रथम तुम्हाला त्या माडावर चढून त्या नारळाचा जो गाभा आहे सुईचा त्याची पाहणी करावी लागेल की तो कुठल्या पद्धतीत त्याची सध्याची स्थिती काय. जर तो चांगला ओला पद्धतीत तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यावर तुम्ही सांगितलेल्या औषधांची योग्य ती मात्रा देऊन त्याला जर तुम्ही योग्य प्रमाणे ट्रीटमेंट दिली तर तो कदाचित चांगले रिझल्ट देऊ शकतो. पण ते डिपेंड आहे की त्या सध्या नारळाची अवस्था काय आहे, तो गाभा अजून जिवंत आहे, ओला आहे की कोणत्या पद्धतीने आहे ते तुम्ही स्वतःला बघावं लागेल आणि योग्य त्या औषधांची मात्रा देऊन काय रिझल्ट भेटेल ते पाहावे लागेल. तर आम्ही आमच्या घरच्या बागेत विविध प्रकारच्या फळभाज्या उगवल्या आहेत. या भाज्या आम्ही शेणखतावर उगवल्या आहेत. कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर केलेला नाही आहे. त्यामुळे त्यांचा स्वाद अधिक नैसर्गिक, ताजा आणि पौष्टिक असतो. आम्ही मिरची, वांगी, भेंडीची झाडं लावली आहेत. गवती चहा पण तुम्हाला पाहायला मिळतो. तसेच जाम, अननस, केळी, आंबा ही फळांची झाडंही आम्ही लावलेली आहेत. अननसाचं झाड हे खूप देखणं दिसतं. त्याचा पिंक रंग खूप सुंदर दिसतो आणि मला ह्या रंगाला बघून एक पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. इथं इवलंसं छोटंसं अननस तुम्हाला उगवताना दिसतंय आणि त्याला भरपूर सूर्यप्रकाश भेटत नसल्यामुळे ते वाढत नाही आहे. हे आहे आमच्या केळीचं घड. शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे हे. शेवग्याच्या शेंगाचं झाड तर खूप उंच जातं. शेंगा काढणं पण एक कलाच आहे असं मला वाटतं. इझिली काढता येत नाही. ते बघ तिकडे एक झालेली आहे ती एक झाली.
वर एक झाली. ही काढूया, ही झाली आहे ना त्याची, आता हां. येते ना. हो, जाड झाली ना ती. एका शेंगेत मला आणि हे आहे पपईचं झाड. आणि ही आहे घरची पपई, ऑर्गॅनिक पपई, बिना रासायनिक खताची. हे आहे छोटं फणस, फणसाची भाजी करण्यासाठी. हे तोतापुरी आंब्याचं झाड आहे, ते यावर्षी फर्स्ट टाइम मोहरलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, त्याला छोटे छोटे कैरी आलेले आहेत. तर आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.